टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे मास्तर आपल्यासोबत आपण यांची बातचीत करणार आहोत। आज तुम्ही हक्कभंगाची मागणी केली आहे सुषमा अंधारे यांच्या विरोधात, काय नेमकं घडलं आज सभागृहामध्ये आणि ही मागणी करण्याची वेळ का आली? खरं तर मी सांगेल का विधिमंडळाची एक वेगळी प्रतिष्ठा आहे आणि विधिमंडळावरती एखादं घोषणा झाली, एखाद्याविषयी बोलल्या गेलं तर परत परत त्याची टिंगल करणं ही गोष्ट काही बरोबर नाही। आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राच्या 2,63,00,000 लाडक्या बहिणीचे भाऊ सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यावरती कामरा यांनी त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने गाणं त्या ठिकाणी गायलं आणि त्याचे संपूर्ण पडसाद महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उमटले। विधिमंडळाच्या सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी गदारोळ केला आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी त्याची दखल घेतली आणि दखल घेऊन सांगितलं का कोणालाही पाठीशी घालणार नाही, निश्चित त्याच्यावरती कठोर कार्यवाही त्या ठिकाणी केल्या जाईल। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयाने असं वक्तव्य केलं, घोषणा केल्यानंतरही जर उबाठा गटाच्या स्वतःला नेत्या समजणाऱ्या सुषमा अंधारे यावरती जर बोलत असेल तर निश्चित ती अशोभनीय त्या ठिकाणी गोष्ट आहे। आणि म्हणून मी आज विधिमंडळ जो नियम आहे 273 त्यानुसार सुषमा अंधारे यांच्यावरती त्या ठिकाणी हक्कभंग आणला। अध्यक्षांनी रुलिंग दिलं का यावरती कार्यवाही करू आणि उच्चाधिकार समितीकडे तो पाठवू। निश्चित मला खात्री आहे का त्यांच्यावरती तो त्या ठिकाणी हक्कभंग होईल आणि निश्चित त्यांना या गोष्टीवरती अटक होईल एवढंच या ठिकाणी मी सांगेन। कुणाल कामरा हा म्हणतो की मी कुणाची माफी मागणार नाही, मी जे बोललो ते अगदी योग्य बोललो, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। आज सामनासून सुद्धा त्याने जे कविता बोलल्या आहेत त्यासुद्धा तशाच्या तसे छापून आलेल्या आहेत। संजय राऊत ट्विट करतात, काल संध्याकाळचं त्यांचं ट्विट आहे की ये भी मेरे जैसा निकला झुकेगा नहीं साला। चितावणीवर वक्तव्य वाटतं, असं वाटतं कायद्यापेक्षा व्यक्ती काही मोठी नाही आहे। ज्या विधिमंडळामध्ये कायदे तयार केले जातात त्या विधिमंडळाने त्या दोन्ही गोष्टीच्या बद्दल सुषमा अंधारे असतील, कामरा असतील यावरती त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे आणि निश्चित मला खात्री आहे का मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब निश्चित या गोष्टीचा त्या ठिकाणी परत एकदा विचार करतील। तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन रोहन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।